नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या A to Z क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आज 28 एप्रिल आणि आजचे आले बाजारभाव तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे जाणून घ्यायचे आहे। तर जे शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि वरती दिलेला बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे येतं वेळेवर मिळत जाईल आणि तुम्हाला आले भावाबद्दल, आले शेतीबद्दल जी काही माहिती पाहिजे ती वेळोवेळी पोचत जाईल तुमच्यापर्यंत। तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा। तर शेतकरी मित्रांनो, मागच्या हप्त्यामध्ये जे आले बाजारभाव होते ते 28 पासून 30-32 रुपयापर्यंत होते, पण या मागच्या 2 दिवसात जे तर 34 ते 35 रुपयापर्यंत आले अद्रकीची खरेदी मागत आहे, सौदे होत आहे। तर ही थोडी तेजी आलेली आहे आणि आले भावात अजून एक 15 दिवस किंवा 1 महिन्यामध्ये अजून 7-8 रुपयाची तेजी येण्याचे संकेत आहे। तर ही खूप आनंदाची बातमी आहे। ज्या शेतकऱ्यांनी आले अद्रक अजून ठेवलेले आहे त्यांनी अजून 7-8 ते 10 दिवस किंवा 15 दिवस तरी अजून काढणीसाठी थांबावं। ज्यांना मुबलक पाणी आहे त्यांनी अवश्य थांबावं, कारण तुमचा नक्कीच 7 रुपयापर्यंत तुमचा आले भावामध्ये फायदा होऊ शकतो। अजून 7 रुपये म्हणजे 40-42 रुपयापर्यंत आले अद्रकीचे भाव जाऊ शकतात, हे अंदाज आहे बघा। शेतकरी मित्रांनो, कोणीही जे तर 100% ॲक्युरेसी सांगत नाही, पण मार्केटचा व्ह्यू सांगत असतो की मार्केटमध्ये आवक घटली की रेट वाढत असतात। वाढले तर 4,500पर्यंत सुद्धा जाऊ शकतात, पण आपण कमीत कमी 4,000 धरूया। सद्यस्थितीला 34-35 रुपयापर्यंत चालू आहे चांगल्या क्वालिटीचा माल। तोच चांगल्या क्वालिटीचा माल जो आहे तर अजून 10 दिवसामध्ये म्हणा किंवा 15 दिवसात 4,000ने जाऊ शकतो। तर जे शेतकऱ्यांना माल द्यायचा आहे ते त्यांनी अजून 10 ते 15 दिवस थांबायला काही हरकत नाही आहे, कारण बरेच शेतकरी जे आहे तर 1 महिन्यापासून वेटिंगवर आहे। कारण एकदम भावरिवस आले तर बरेच शेतकऱ्यांनी जो आहे तो प्लॉट स्टॉप केला होता, माल द्यायचा स्टॉप केला होता, कारण भाव वाढतील त्या आशेने जे आहे तर बरेच शेतकरी थांबलेले होते। तर त्यांच्यासाठी सध्या आनंदाची बातमी आहे की येत्या 10 दिवसात किंवा 8 दिवसात थोडं हळूहळू का होत नाही भाव वाढत जातील, कारण मार्केटचा जो आहे सध्या महाराष्ट्रामध्ये आता बेण्यासाठी जेवढा पण आले अद्रक जेवढी कटायची होती तेवढी कटून गेली, म्हणजे विकल्या गेली। बऱ्याच शेतकऱ्यांनी आल्यासाठी लागवडीसाठी बियाणे म्हणून विकली, तो माल कमी झालेला आहे। आणि ज्या शेतकऱ्यांनी जुलै-ऑगस्टसाठी जो माल ठेवलेला आहे ते सध्या देणार नाहीत, पण ज्या शेतकरी ते आता उर्वरित जे शेतकरी आहे ज्यांना माल देऊन टाकायचा आहे तर ते शेतकरी आता मोजकेच राहिलेत। त्यामुळे काय झालं की मालाची आवक घटलेली आहे मार्केटमध्ये, किंवा मग जे व्यापारी आहेत ते जे मशनी असतात त्यांच्या जे व्यापारी स्वतः आणून धुतात तिथं पण मालाची आवक कमी झालेली आहे, सौदे कमी होत आहेत। तर त्याच्याच परिणामामुळं सध्या थोडीफार तेजी येण्याचे संकेत आहे, कारण माल जो आहे तो चौकडंच सीझनवरच असतो। सीझन असला की फुल माल येत असतो, सीझनचा संपत गेला की मालाची आवक कमी होते आणि परिणामी भाव वाढतात। तसंच आले अद्रकीच्या बाबतीतसुद्धा तसंच आहे। जसं की टरबुजामध्ये एकदम मंदी आली होती, त्यानंतर हळूहळू जसं आता मार्केटमध्ये माला शॉर्टेज येईल तसं टरबुजाचे पण भाव वाढत आहेत, दमादमाने का होत नाही। तर त्याच प्रकारे आले अद्रकीचे भावसुद्धा जे आहे तर हे हळूहळू का होत नाही, आता इथून थोडी तेजी येण्यास सुरुवात झालेली आहे, कारण ऑलरेडी 30-32 रुपयापर्यंत सौदे होत होते माझ्याकडे सुद्धा, तर आता 34पर्यंत होत आहे किंवा 35पर्यंत होत आहे। तर हा होता आजचा अपडेट शेतकरी मित्रांनो। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। असेच तुम्ही नवनवीन व्हिडिओ जे तर आम्ही टाकत जाऊ ते तुम्ही अवश्य बघा। आणि आले अद्रक जे तर पुढील 2026मध्ये लागवडीपासून तर काढणीपर्यंत आपण सर्व मार्गदर्शन करणार आहे शेतकरी मित्रांना। तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करून विचारू शकता।
धन्यवाद.